लोक आहेत ती, कुणालाच नीट बोलत नाही. एखाद्या माणसा कोणसात बसला, एखादा माणूस मोकळ्या मनात असतो, तेव्हा मोकळ्या मनाने बोलतो. तेव्हा लय बोलला की दुसरे लगेच बाडबाड करत, ती त्याला अक्कल नाही, वाच 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 बोलत. माणसा कोणसा शांत राहायचं कळत. आणि एखादा शांत बसला, घमेंड आहे त्याला. अरे म्हणजे वागायचं कसं? आपल्या पाहुण्याच्या वेळात एखादा माणूस असा असतो, कुणाचाच कार्यक्रम सोडून नाही, बड्डे, पूजा, वास्तू शांती, 10वे 13वे श्राद्ध सगळं कार्यक्रम अटेंड करणार. लोक त्याला बी म्हणतात बोंबलत फिरत, त्याला काय काम आहे, इकडं झालं की तिकडं तिकडं झालं, त्याला काय काम धंदा आहे का? आणि कुणाच्याच नाही गेला, त्याला काय माणूस की का? नोहे बरा हा कसही वागा, अनंत बुद्धीचे तरंग, क्षणोक्षणा पालटती रंग, दररोज आता संग तव तो होय बाधक. तो कामने हसे जन नाही कानत नाही कानत नाही कानत कामने हसे जन कानत नाही कानत नाही कानत कामने हसे जन नाही कानत नाही कानत नाही कानत. मने हासे जाने नए काने डाई नए कान तय डाई नए कान तय डाई. नाही कान तय ठाई. लोक काय म्हणते याचा विचार करायचा नाही. समाजसेवा असो, देशसेवा असो, धर्मसेवा असो, आपण आपल्या आनंदामध्ये करायचे असते. आणि हे समाजसेवेचं व्रत आमच्या बळाभाऊने हातामध्ये घेतलेला आहे. आज एवढा ताकद लावून त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. हा आनंद पाहिल्याच्या नंतर हे नाशिकच्या एका ग्राउंडवर कीर्तन चालू असं वाटत नाही, साक्षात पंढरपूरच्या वाळवंटात ही सेवा चालू आहे की काय. आणि नुसता पैसा असून जमत नाही, माणसं जिंकावी लागतात. लोक सध्या सगळ्यात अवघड गोष्ट म्हणजे समाज जोडणे. समाज तोडणं सोपं आहे, समाज जोडणं अवघड आहे. मायबा विडवलं विठ्ठल 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 सध्या जातीपातीच्या राजकारणी महाराष्ट्राला पोखरून टाकलेला आहे. पण एवढा 10,000च्या आसपास समाज आपण मांडीला लावून बसलो, हे माझ्या ज्ञानोबरांच्या दरबाराची ताकद आहे. मायबा इतकं सोपं नाही. आणि बाळाभाऊने आतापर्यंत जी माणुसकी कमवली, जी मानवता कमावली, जी माणसं जोडण्याची कला त्यांच्यामध्ये आहे, सगळ्यांना सोबत घेऊन, म्हणून एवढा समाज आज या ठिकाणी शहरामध्ये सुद्धा उपस्थित आहे. कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा आपण त्यांचं काम पाहिलेलं आहे. माझ्यापेक्षा तुम्हाला त्यांचा जास्त अनुभव आहे. ज्या काळामध्ये बाप जवळ पोराच्या जात नव्हता, आई जात नव्हती, बहीण भावाच्या जवळ जात नव्हती, अशा परिस्थितीमध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता घरोघरामध्ये जाऊन त्यांची विचारपूस करणारा सगळ्यांचा लाडका भाऊ म्हणजे आपला बाळाभाऊ आहे. आणि ही कला आणि सगळ्या क्षेत्रामध्ये अन्नदान असेल, ज्ञानदान असेल, रक्तदान शिबिर, सामाजिक धार्मिक प्रत्येक क्षेत्राला जोडून ठेवण्याचं काम त्यांनी केलं. आजही मला वाटतं त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं ॲम्ब्युलन्स आणि वैकुंठ रथ त्याचं लोकार्पण सोहळा आहे. आणि अशी जी माणसं आहेत, अशा माणसांच्या सोबत उभा राहणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. विडवलं एवढं करून सुद्धा बाळाभाऊ काय काय माणसं चर्चा करते. नो हे बरा हा लौकिक, हे मला सांगायचंय. कशामुळं केला असन कार्यक्रम, आम्ही कशामुळं का करणार, तुला काय घे नाही, तुझ्या धमक आहे का नावट, तू ह्याच्यापेक्षा मोठा करून दाखवायचा आणि मग आमची माप काढायची. तू कधी वार करायला अन्नदान एक वारकरी जीव घातला का? कधी दारात तुझ्या टाळ वाजला का? हे असे कार्यक्रम करण्यासाठी पैसा लागत नाही. हे कार्यक्रम करण्यासाठी वाघाचं काळेज असावं लागतं. हे कुणाचंही काम नाही. त्याच्यामुळे लोक काय म्हणतात याचा विचार करायचा नाही. समाजसेवा, धर्मसेवा, संप्रदाय आपण आपल्या छंदात आणि आपल्या आनंदात आणि आपल्या रंगात करायची. विडवलं आणि 100% समाज एका कोणत्याच व्यक्तीला मान्य करू शकत नाही. किती समाजासाठी, गावासाठी करा, अख्खं गाव एका कोणत्या माणसाला 100% मानतच नसते. ठराविक टक्के माणसं विरोधात असते आणि ते असली पाहिजेत. आणि 100%ही मला मानावं अशी शहाण्या माणसाने कधीच अपेक्षा धरायची नाही. काय करायचं 100%ला? 51% सरकार येते. देशाची सत्ता ही 51% लोकांनी आपल्या बाजूने मतदान केलं की हासिल करता येत असते. त्याच्यामुळं 100%नेही मानावं अशी अपेक्षा करायची नाही. आपली मुचकीच पाहिजेत, पण शेवटपर्यंत साथ देणारे. विडावलं
लोक कोणालाच नीट बोलत नाहीत. परवा मी सकाळी कीर्तन मला चौकात येऊन भेटला जेहारी, मला जेहारी तो मला माऊली कुठे आज खेळ खेळ म्हणजे आम्ही काय खेळाडू आहेत का काय. मी बी प्रमाण दिलं. खेळ कोणता? खेळ मांडीला वाळवंटी गाई, नाचते वैष्णव बाहेरे, क्रोधाभिमान गेले पावटणी, एक एका लागतील पायऱ्या. हा सुद्धा वारकऱ्याचा खेळच आहे, पण ती वेगळ्या अँगलने बोलते. त्यांचा विचार करायचा नाही. नो हे बरा हा लौकिक विडलं. विठ्ठल काहींचा जन्म त्याच्यासाठी करिता टवाळी जन्म गेला, जन्म गेला, करिता टवाळी जन्म गेला, करिता टवाळी जन्म गेला, करिता टवाळी जन्म गेला. तुका म्हणे आईशी पोर झाली हानी, तुका म्हणे आईशी पोर झाली हानी, करिता टवाळी जन्म गेला, करिता टवाळी जन्म गेला. हो तुका म्हणे आईशी थोर झाली हानी, करिता टवळे जन्म. काहींचा जन्म त्याच्यासाठी आहे, फक्त नावं ठेवणे, चर्चा करणे. नो हे बरा हा लौकिक. हा समाज काय म्हणेल या विचाराने ते गवळण खचलेले आहे. आणि त्या गवळणाला वाटू लागलं, मी माझं दुःख जर जो माझ्या अवस्थेला प्राप्त झालेला आहे त्या माणसाला जरी सांगायला गेले, त्याला पारकी शब्द आहे समदुःखी. म्हणजे माझ्या अवस्थेला जो साधू पोचलेला आहे त्या संतांना, त्या साधूला जरी माझं दुःख सांगायला गेले तरी घरच्या माणसांना ते आवडणार नाही. अभंगाच्या पारखियासी सांगता गोष्टी, पारखियासी सांगता गोष्टी, पारखियासी सांगता गोष्टी, पारखियासी सांगता गोष्टी, हा पारखियासी सांगता गोष्टी. घरची कुटी खातील, घरची कुटी खातील, आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा. असे सांगता गोष्टी घरची कुटी खातील. घरची कुटी खातील म्हणजे चर्चा, आणि चर्चा करणारे जवळचेच असतात बरं का. हा जवळची नीट सांभाळायची. आपल्या सुनाला एक स्वयंपाक येत नाही, शेजारणीला कोण सांगतं? घरातले सून म्हातारे सांगते, दुसरं कोण आहे तेव्हा. ही घरची कुटी खातीला ह्याचा हा अर्थ आहे. जवळच्याला गुह्य माहीत असतं, ते फुटला की पटांगण होत असतं. आणि चर्चा करणारे जवळचेच असतात, जळणारे बी जवळचेच असतात. तुमच्या आता ह्या भागात नाशिकमध्ये एखादा लय माणूस मोठा झाला, त्याच्या आमच्या कर्जाचा माणूस जळण का? त्याला काय घेणं देणं? हितला किती का हितला मोठा झाल्यावर जाणणारे हितलेच. याचा अर्थ आहे घरची कुटी जवळचे. आणि त्याच्या पुढचं वाक्य सांगतो, घरचे सुद्धा लय समाजसेवा करणारा लय वार करायला तरी घरातले काय नीट बोलतात काय? उठसूट देवधर्मच करीत फिरतो. मला खरं सांगा महिला म्हणत, तुम्ही लय धार्मिक आहे, मग तुमच्या पोटी संत जन्माला यावं असं तुम्हाला वाटतं का? 400 एकर जमीन वाटणी करून टाकली पाहिजे, 5-6 लाख जहागीरदारी फेकून दिली पाहिजे, भंडारा डोंगरा जाऊन तप केलं पाहिजे, असं पोरग तुमच्या पोटी जन्माला असं तुम्हाला वाटतं का? म्हणजे संत माझ्या पोटी जन्माला असं तुम्हाला वाटत नाही. बरं उलट आहे का? दारुडा पोरगा यावा, व्यसनी यावा, चुकीचं वागणारा यावं, काळं पांढरं करणारा यावं, लबाड्या करणारा यावं, लोकात भांड लावणारा यावं, अशा दुर्योधनासारखा वाईट विचाराचा मुलगा माझ्या पोटी जन्माला यावा असं तुम्हाला वाटतं का? आल्या का? म्हणजे तुम्हाला असा बी नको ना असा बी नको. तुम्हाला पाहिजे कसा? तुम्हाला असा पाहिजे की पैसे कमविले पाहिजे, थोडा परमार्थ केला पाहिजे, दिंडीला पंगत दिली पाहिजे, समाजालाही सोबत घेतलं पाहिजे, आणि अधूनमधून मला बी पैसे दिले पाहिजे. पोरांनी आईला पैसे दिले नाही, आईची विचारपूस केली नाही, तर जन्म देणारी आई सुद्धा गल्लीत गेल्या पोराच्या नावाने चर्चा करती. बैल झाला, नुसता बैल नाही, नंदी टॉपचा बैल झाला म्हणते. म्हणजे जन्म देणारी आई सुद्धा चर्चा करते. याचा अर्थ आहे घरची कुटी खातील. चर्चा करणारे जवळचेच असतात. विडल भावार्थ सांगितलेला आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे, पुढचं आणखी बरंच नियोजन आहे. फक्त आपल्याकडं 12 ते 13 मिनिटं वेळ बाकी आहे. कृष्णाचं चरित्र आपण मोजक्या वेळेमध्ये पाहू आणि ही सेवा संपन्न करू. विडल विठ्ठल देव अवतार का घेतो? पृथ्वीवरी दैत्य मातले भार, पृथ्वीवरी दैत्य पृथ्वीवरी दैत्य मातले भार, पृथ्वीवरी दैत्य पृथ्वीवरी भार, पृथ्वीवरी दैत्य पृथ्वीवरी भार, कारण सुरमार
वाढले तर जगात